यवतमाळमध्ये रेल्वेच्या खड्ड्यातील पाण्यात बुडून 4 अल्पवयीन मुलांचा मृत्यू। दारव्हा शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील खड्ड्यातील पाण्यात मुलं बुडाली। उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग सुरू। 1,30,000 क्युसेकनं विसर्ग सुरू असल्यामुळे भीमा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। जायकवाडी धरण 95% भरलं। 48 तासात जायकवाडी धरणातून कधी पाणी सोडण्यात येणार? गोदावरी नदीकाठावरील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना। नाशिकच्या गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ। दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी। गंगापूर धरणातून 6,340 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू। खेड तालुक्यातील गोलेगाव पिंपळगाव येथील इंद्रायणी नदीला पूर। गोदावरीतील नदीवरील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पाण्याखाली। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा। पुणे जिल्ह्यातील नीरा देवघर धरण पूर्ण भरलं। 10,000 क्युसेकने नीरा नदीत विसर्ग सुरू। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सरकारी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार। ग्रामविकास विभागाकडून स्थानिक प्रशासनाला कारवाईचे आदेश।